मित्रांनो, तुम्हाला जीवनात खरा आनंद, मनाची शांती आणि प्रचंड यश मिळवायचे आहे का? तर ऐका, एक असे अद्भुत पुस्तक आहे श्रीमद भगवद्गीता, जे फक्त कोणत्याही एका धर्मासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा माणूस हे वाचून आणि समजून घेऊन आपले आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो. असे म्हणतात, आणि हे सत्यही आहे, की ज्या घरात दररोज गीतेचे पठण होते किंवा ती प्रेमाने ऐकली जाते, तिथे साक्षात भगवान श्री कृष्णाचा वास असतो. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. का? कारण हे काही सामान्य पुस्तक नाही, तर ही थेट भगवान श्री कृष्णाच्या मुखातून निघालेली अमृतवाणी आहे. याची महिमा इतकी मोठी आणि गहन आहे की कोणीही ती शब्दात पूर्णपणे मांडू शकत नाही. अरे, मोठे मोठे देव जसे की शंकर आणि गणपती बाप्पा सुद्धा याची पूर्ण स्तुती करू शकत नाहीत, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय गणती. जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चला मनापासून एक प्रार्थना करूया. हे प्रिय कृष्णा, आज जो कोणी भक्त तुझी ही मधुरवाणी ऐकत आहे, त्याला जाणीव होऊ दे की तुझी कृपा नेहमी त्याच्या पाठीशी आहे. त्याचे मन शांत होऊ दे आणि जीवनातील सर्व दुःख आणि वेदना नाहीशा होऊ दे. मित्रांनो, हे अद्भुत ज्ञान ऐकण्याची खरी मजा तर भक्तीमध्येच आहे. तर पटकन खाली कमेंट मध्ये जय श्री राधे कृष्ण लिहून तुमची हजेरी लावा आणि तुमच्या मनातील गोष्ट सांगा. तुमचे प्रेमच आपल्या या प्रवासाला अधिक सुंदर बनवते. आणि हो, जर तुमचे हृदय सुद्धा कृष्ण प्रेमाने भरून आले असेल तर या व्हिडिओला एक छानशी लाईक नक्की करा. जर तुम्ही आपल्या या भक्ती परिवारात नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ती घंटा वाजवा, जेणेकरून तुमची कोणतीही सुंदर भक्ती यात्रा हुकणार नाही. तर चला, आता जास्त वेळ न घालवता थेट वळूया भगवान श्री कृष्णाने शिकवलेल्या जीवन जगण्याच्या या सुंदर कलेकडे. जगातील सर्वात मोठी चूक हीच आहे की इथे लोक मनाने नाही तर परिस्थितीनुसार बदलतात आणि मग आपल्या जबाबदारीचे नाव परिस्थिती असे ठेवतात. ज्या रस्त्यावरून तुम्ही स्वतः चालला आहात त्याबद्दल कोणाला सांगू नका. जे तुमच्या सोबत नव्हते त्यांना तुमच्या वेदनेची खोली कधीच समजणार नाही. लोकांनी तुम्हाला चुकीचे म्हटले तरी त्याने काही फरक पडत नाही. फरक तेव्हा पडतो जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागता. नेहमी ती लोक लवकर बदलतात जी नात्यांमध्ये कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, कारण त्यांच्या नजरेत ते एक नाते नसते तर एक संधी असते. जो माणूस वारंवार तुम्हाला हे सिद्ध करण्यास भाग पाडतो की तुम्ही खरे आहात, तो कधीच तुमचा नव्हता आणि कधी होणारही नाही. जर कोणी तुम्हाला सोडून गेले तर त्याला जाताना हसून बघा. कमीत कमी त्याने तुम्हाला हे तर शिकवले की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही. काही लोक तुम्हाला यासाठी खाली खेचतात कारण तुम्हाला वर चढताना पाहणे त्यांच्या अहंकाराला दुखावते, आणि अहंकार नेहमी जिंकू इच्छितो, सत्य नाही. तुम्हाला शांत पाहून जो तुमची लाचारी समजतो त्याच्यापासून दूर जाणे हीच सर्वात मोठी समजदारी आहे. कारण जिथे सन्मान संपतो तिथे शब्दही निगरगट वाटतात. आयुष्यात कधी इतके स्वस्थ होऊ नका की लोक तुम्हाला गमावून सुद्धा सहज जगू शकतील. प्रयत्न करा की तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या हृदयात तुमची जागा खूप खोलवर असेल. जेव्हा तुम्ही खरोखर पुढे जाऊ लागता तेव्हा सर्वात आधी तीच लोक तुमच्यापासून दूर होऊ लागतात ज्यांना फक्त तुम्हाला त्यांच्या जागेवर धरून ठेवायचे होते. कधी कोणाला हे सांगू नका की तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. लोक या गोष्टीला आपला हक्क समजून तुम्हाला रडवण्याची नवीन कारणे शोधू लागतात. ज्या दिवशी तुम्ही इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहणे बंद कराल त्या दिवशी तुम्ही जगाच्या नजरेतही बदलून जाल. कारण खरी चमक आत्मविश्वासातून येते. जर कोणी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्नच करत नसेल तर समजून घ्या की त्याच्या हृदयात तुम्ही कधीच तितके महत्वाचे नव्हता जितके तुम्हाला वाटत होते. अनेक लोक तुम्हाला समजून घेण्याचे नाटक करतात, पण वास्तवात त्यांना फक्त तुम्हाला नियंत्रित करायचे असते. समज आणि स्वार्थ यातील फरक ओळखा. माणूस अनेकदा त्याच ठिकाणी तुटतो जिथे त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. म्हणून विश्वास देण्याआधी पारख करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जितके प्रामाणिक असता लोक तुम्हाला तितकेच मूर्ख समजू लागतात. कारण आजकाल खोटे बोलणाऱ्यांच्याच बोलण्यात गोडवा असतो. काही काळ शांत राहूनही आयुष्याला उत्तर दिले जाऊ शकते, कारण प्रत्येक प्रश्न शब्दांनी नाही तर निर्णयांनी सुटतात. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते तिथे प्रेम नाही तर एक अदालत चालते, आणि अदालतीमध्ये निकाल लागतात, आपलेपणा मिळत नाही. लोक कोणाच्या जाण्याने दुखी होत नाहीत, ते या गोष्टीने दुखी होतात की ज्याने हे म्हटले होते की मी कधीच जाणार नाही तोच बदलला.
जर कोणी तुमची रोज परीक्षा घेत असेल तर एक दिवस गुपचूप तिथून निघून जा, कारण परीक्षा तिथेच घेतल्या जातात जिथे विश्वास कमी असतो. काही लोक फक्त यासाठी तुमच्या रस्त्यातून बाजूला होतात कारण त्यांना हे माहीत असते की तुम्ही खूप दूर जाणार आहात आणि ते तुमची भरारी पचवू शकणार नाहीत. कोणाचा गैरसमज दूर करण्यात आपली इज्जत गमावणे व्यर्थ आहे. ज्याला समजूनच घ्यायचे नाही त्याला सत्य सुद्धा नेहमी खोटेच वाटेल. प्रत्येक ते नाते जे तुमच्यावर हक्क जास्त गाजवते आणि तुमचा सन्मान कमी करते, ते हळूहळू तुमच्या आत्म्याला खाऊन टाकते. लोक आपल्या उणीवा लपवण्यासाठी अनेकदा तुमच्या गुणांमध्ये कमतरता शोधतात, कारण त्यांच्या नजरेत सत्य नेहमी एक धोका असतो. दुरावा तोच निर्माण करतो ज्याला तुमची सोबत एक ओझे वाटू लागते, आणि अशा लोकांना गमावणे हे नुकसान नाही तर एक सुटका आहे. तुमची वाईट वेळ लोकांचे खरे रूप दाखवते आणि तुमची चांगली वेळ त्यांची दानत. हे दोन्ही आयुष्याचे खूप मोठे धडे आहेत. जे लोक तुमच्या भावनांची चेष्टा करतात त्यांच्याशी आपल्या भावना वाटून घेणे बंद करा, कारण हा काही व्यापार नाही तर ती एक जाणीव आहे. तुम्हाला खाली दाखवणारे लोक कमजोर नसतात, कमजोर तर तुम्ही असता जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागता. जिथे स्वतःला खरे सिद्ध करण्यासाठी वारंवार समजावून सांगावे लागते, तिथे तुम्ही चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या लोकांमध्ये आहात. जेव्हा लोक तुमच्याबद्दल काहीही माहीत नसताना मत बनवू लागतात, तेव्हा लक्षात ठेवा, त्यांचे मत त्यांच्या पातळीची ओळख असते, तुमची नाही. म्हणूनच त्यांचे विचार सुधारण्याच्या नादात आपली शांती कधीही गमावू नका. माझ्या प्रिय मित्रांनो, जीवनाच्या या प्रवासात आपण खूप काही शिकलो. आपण हे जाणले की माणसाची किंमत त्याच्या धनाने नाही तर त्याच्या कर्माने आणि चारित्र्याने झाली पाहिजे. आपण हे सुद्धा समजलो की खरा उपवास केवळ अन्नाचा नसतो तर मनातील वाईट विचारांचा असतो. नात्यांचे सत्य, धोक्याचे दुःख आणि स्वाभिमानाचे महत्व हे सर्व आयुष्याची ती पाने आहेत जी प्रत्येकाला वाचावी लागतात. लक्षात ठेवा, जग तुम्हाला तोपर्यंतच दाबेल जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमजोर समजाल. आपली किंमत ओळखा, आपल्या स्वप्नांसाठी जगा आणि त्या लोकांपासून दूर व्हा जे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की कर्म करा, फळाची चिंता करू नका. तुमचे कर्म आहे स्वतःला बेहतर बनवणे, आपल्या आत्म्याला पवित्र ठेवणे आणि प्रत्येक परिस्थितीत धर्माच्या मार्गावर चालणे. जे लोक आज तुम्हाला चुकीचे समजतात, उद्या तुमचे सत्य पाहून तेच शांत होतील. आपली लढाई स्वतः लढा, आपल्या विजयाचा आनंद स्वतः साजरा करा आणि आपल्या पराभवातून स्वतः शिका, कारण शेवटी तुमच्या सोबत तुम्ही स्वतःच असाल. ईश्वरावर अटूट विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला पाहत आहेत आणि योग्य वेळी तुमची मदत नक्कीच करतील. गेलेल्या आयुष्याचा वारंवार विचार करू नका. ते एका बंद पुस्तकासारखे आहे जे वारंवार उघडल्याने कहाणी बदलत नाही. फक्त पाने जुनी होतात आणि मन जड होते. नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार करू नका. जसा एक माळी ही तक्रार करत नाही की त्याच्या बागेत ऊन का येते, उलट तो त्या उन्हाचा वापर करून फुलांना फुलवतो. तसेच तुम्हीही आपल्या नशिबातील आव्हानांना आपली ताकद बनवा. जे व्हायचे आहे ते एक दिवस नक्कीच होणार. नदीला कोणीही रोखू शकत नाही, ती आपला रस्ता बनवून समुद्रापर्यंत पोहोचतेच. अगदी तसेच तुमच्या आयुष्यात जे होणे निश्चित आहे ते होऊनच राहणार. उद्याची काळजी करून आजचे हास्य गमावू नका. आजचा क्षण ही एक अनमोल भेट आहे, याला उद्याच्या चिंतेच्या ओझ्याखाली दाबू नका. हंस शेवटच्या क्षणी सुद्धा गातो, मोर नाचता नाचता सुद्धा अश्रू गाळतो. हे जीवन सुख आणि दुःखाचा संगम आहे. दुःखाच्या रात्री झोप येत नाही आणि सुखाच्या रात्री कोण झोपतो? हाच तर आयुष्याचा खरा रंग आहे, याला स्वीकारायला शिका. सर्वात चांगले नाते तेच असते जे चुकीनंतरही हास्य आणि माफीने पूर्वीसारखे होते. असे नाते सोन्यापेक्षाही मौल्यवान असते, कारण त्यात देखावा नसतो, आपलेपणा असतो. जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा द्वेष करू नका, कारण ते तर ती लोक आहेत जे हे म्हणतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. आयुष्याचा मोठा नियम आहे, जे व्हायचे आहे ते होऊनच राहील आणि जे नाही व्हायचे ते कधीच होणार नाही. ज्याला ही गोष्ट खरोखर समजते त्याला चिंता कधीच त्रास देत नाही. तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिकतो. आयुष्य कधीच आधी आपला चेहरा दाखवत नाही, ते नेहमी माणसाला निर्णयानंतरच हे सांगते की त्याने योग्य निवडले की अयोग्य.
म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका, कारण जीवनात काही रस्ते असे असतात जिथून परत येणे सोपे नसते. जेव्हा लोक तुमची दानच समजत नाहीत आणि तुमचे मौन त्यांच्या नजरेत कमजोरी बनते, तेव्हा समजून जा की आता प्रवासात कोण सोबत राहील आणि कोण फक्त देखाव्याचे नाते निभावत होते. ही एक कसोटी आहे जी हे सांगते की कोण सोने आहे आणि कोण पितळ. जगात कोणतेही नाते तोपर्यंतच सुंदर वाटते जोपर्यंत त्यात सत्यता असते. जसा स्वार्थाचा धागा त्याच्या शिलाईमध्ये येतो, सर्वात मजबूत नाते सुद्धा गुपचूप तुटते. त्या नात्यात गाठी पडतात ज्या कधीच सुटत नाहीत. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वेळी त्याच जागी जखमी करत नाही, ते नेहमी एक नवीन वळण निवडते, जेणेकरून तुम्ही शिकू शकाल की सतर्क राहणे ही सुद्धा एक कला आहे. प्रत्येक वेळी एकच चूक पुन्हा करणारा माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. जो माणूस स्वतःला सुधारतो त्याला जग बदलण्याची गरज पडत नाही. जसे जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा अंधार आपोआप मिटतो, तसेच जेव्हा तुम्ही आपल्या आत सुधारण्याचा प्रकाश आणता तेव्हा बाहेरच्या जगातील अडचणी आपोआप छोट्या वाटू लागतात. पण जो जगाकडून अपेक्षा ठेवतो तो नेहमी आतल्या आत तुटत जातो. इतरांकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे. निराशाच हाती लागते. श्रीकृष्ण म्हणतात की मनाला सांभाळा, कारण हेच जीवनाची प्रत्येक दिशा ठरवते. जेव्हा मन स्वच्छ असते तेव्हा बाहेरचे जग कितीही गुंतागुंतीचे असले तरी माणूस आतून स्थिर राहून आपले रस्ते स्वतः बनवतो. तुमचे मनच तुमचा सर्वात मोठा मित्र सुद्धा आहे आणि सर्वात मोठा शत्रू सुद्धा. याला ताब्यात ठेवायला शिका. माणूस तोपर्यंत मजबूत बनत नाही जोपर्यंत त्याला स्वतःच्याच भरोश्यावर उभे राहणे शिकावे लागत नाही. लोक साथ देतात पण कायमचे कोणी कोणाचेच आधार बनत नाही. काठी काही अंतरापर्यंत आधार देऊ शकते, पूर्ण आयुष्याचा प्रवास आपल्या पायावरच करावा लागतो. कडवे सत्य हे आहे की प्रत्येक जण तुमचे चांगले इच्छितात, पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत त्यांचे फायदे सुरक्षित आहेत. जसे त्यांना वाटते की तुमची प्रगती त्यांना छोटे करेल, ते हवा बदलायला वेळ लावत नाहीत. अशा लोकांची ओळख करायला शिका. आयुष्यात अनेक लोक तुम्हाला चुकीचे सिद्ध करतील, फक्त यासाठी की ते मानू शकत नाहीत की तुम्ही त्यांच्या विचारांपेक्षा जास्त चांगले आहात. अशा वेळी स्वतःला सिद्ध करू नका, फक्त शांतपणे पुढे जात राहा. तुमचे कामच तुमचे सर्वात मोठे उत्तर असेल. आपल्याला अनेकदा तीच लोक दुखावतात ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो, कारण जे लांब असतात ते पाडू शकत नाहीत. पाडतो नेहमी तोच ज्याला पकडून चालले जाते. म्हणून विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास कोणावर ठेवू नका. सत्य हे आहे की प्रत्येक हास्याच्या मागे सुकून नसतो. अनेक हास्य फक्त त्या वेदनेला लपवण्यासाठी घातले जातात ज्याला कोणाला समजून घ्यायचे नसते. काही लोक बाहेरून हसतात आणि आतून रडतात. वेळ नेहमी दोन गोष्टी शिकवते, कोण तुम्हाला खरोखर चाहता आणि कोण फक्त तुमच्या सोबत राहण्याचा देखावा करत होता. आणि दोन्ही गोष्टी माणसाला आतून बदलवून टाकतात. वेळ सर्वात मोठा गुरु आहे. तो न बोलताच सर्व काही शिकवतो. आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत, त्यांना फक्त तुमचे यश हवे असते. आणि जोपर्यंत तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी बिनमहत्वाचे असता. जग उगवत्या सूर्याला सलाम करते, मावळत्या सूर्याला नाही. जेव्हा तुम्हाला समजते की प्रत्येक ठिकाणी प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही, तेव्हाच तुम्ही शांतीच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवता. कारण प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हीच समजदारी आहे. आयुष्य हळूहळू हे जाणवून देते की प्रत्येक नाते वाचवणे गरजेचे नाही. काही नात्यांना सोडणेच तुमच्या मनाच्या हितासाठी सर्वात चांगले असते. काही नाती वाळवीसारखी असतात जी आतल्या आत तुम्हाला पोकळ करतात. माणूस तेव्हा तुटत नाही जेव्हा जग त्याच्या विरोधात असते. माणूस तेव्हा तुटतो जेव्हा त्याला जाणीव होते की ज्याला तो आपले जग समजत होता तोच त्याच्या विरोधात उभा आहे. हा धोका सर्वात खोल असतो. शांतता अनेकदा खूप काही सांगून जाते, पण लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांना वाटते की तुम्ही कमजोर आहात, पण सत्य हे आहे की तुम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत खाली उतरायचेच नाही. चिखलात दगड मारल्याने शिंतोडे आपल्यावरच उडतात. आयुष्याचे सत्य हे आहे की जितके जास्त तुम्ही लोकांसाठी चांगले कराल तितकेच ते तुमच्याकडून अजून जास्त अपेक्षा करतील आणि त्या अपेक्षांचे ओझे हळूहळू माणसाला थकवून टाकते. म्हणून चांगले करा, पण स्वतःच्या शांतीच्या मोबदल्यात नाही.
कधी कधी आपल्याला काही लोकांपासून दुरावा यासाठी नाही ठेवावा लागत की आपण त्यांच्याचा तिरस्कार करू लागतो, तर यासाठी की ते आपल्या मनाची शांती हिरावून घेऊ लागलेले असतात. मनाच्या शांतीपेक्षा मोठे जगात काहीही नाही. अनुभव नेहमी वयाने येत नाही. अनेकदा एका चुकीच्या माणसाकडून मिळालेली वेदना पूर्ण आयुष्याचा सर्वात खोल धडा बनते आणि माणसाला आतपर्यंत बदलवून टाकते. हा धडा पुस्तकांमध्ये मिळत नाही. आयुष्य अनेकदा त्याच वळणावर नेऊन उभे करते जिथून परतणे सुद्धा कठीण असते आणि पुढे जाणे सुद्धा. आणि तेव्हाच माणसाला आपल्या हिमतीचा खरा चेहरा दिसतो. त्याच वळणावर तुमची खरी परीक्षा होते. जग तुमच्या चुका लक्षात ठेवते, पण तुमच्या प्रयत्नांना क्वचितच कोणी समजते. म्हणूनच आपल्या प्रयत्नांना दुसऱ्यांच्या नजरेने नाही, आपल्या मनाच्या सत्यतेने पारखा. जर तुमची दानच साफ असेल तर तुम्हाला कुणाचीही पर्वा करण्याची गरज नाही. कधी कधी लोक तुमच्या वागण्याला चुकीचे समजतात, जेव्हा की तुम्ही फक्त आपल्या मनाची शांती वाचवण्याचा प्रयत्न करत असता. पण या जगात सत्यापेक्षा जास्त गैरसमज वेगाने पसरतात. जो माणूस मनाने साफ असतो तोच सर्वात जास्त मार खातो, कारण त्याला जगाचे डावपेच समजायला वेळ लागतो आणि जग त्या वेळेचा फायदा घेते. आयुष्यातील सर्वात कठीण वेळ ती असते जेव्हा तुम्हाला आपल्याच भावनांशी लढून सामान्य दिसावे लागते, कारण प्रत्येक जण फक्त चेहऱ्यावरील हास्य पाहतो, आतील वादळ नाही. कधी कधी माणसाला पुढे जाण्यासाठी त्या लोकांपासून दुरावा ठेवावा लागतो ज्यांच्या सोबत असताना त्याला स्वतःला लहान वाटू लागते. स्वाभिमान प्रत्येक नात्यापेक्षा मोठा असतो, याला कधीच पणाला लावू नका. जगात खूप लोक मिळतील जे तुमचे बोलणे ऐकणार नाहीत, पण तुमची चूक शोधायला एक क्षणही घालवणार नाहीत. अशा लोकांचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका. नशिबापेक्षा जास्त ताकदवर असते माणसाचा संयम, कारण नशीब वेळ मागते, पण संयम तिथेच टिकून राहण्याची परवानगी देतो जिथे सर्व आशा संपलेल्या असतात. जो माणूस पूर्ण मनाने कोणाची साथ देतो तोच सर्वात जास्त तुटतो, कारण तो मनाने जोडला जातो आणि भावनांचे तुटणे नेहमीच वेदना देते. आयुष्य हळूहळू हे सिद्ध करते की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. अनेक चेहरे हास्यामध्ये लपलेले असतात, पण त्यांच्या आत खूप खोलवर अंधार भरलेला असतो. जग तुम्हाला तेव्हाच आठवते जेव्हा त्याला काही हवे असते, आणि जसे तुम्ही उपयोगी राहत नाही तीच लोक तुम्हाला ओळखणे सुद्धा बंद करतात. हे जग मतलबी आहे. कधी कधी शांत राहणे हीच सर्वात उत्तम उत्तर असते, कारण काही लोक फक्त तेच समजतात जे त्यांना ऐकायचे असते. सत्य त्यांच्यापासून नेहमी दूर राहते. माणूस तेव्हाच समजूतदार बनतो जेव्हा तो शिकतो की प्रत्येक गोष्ट मनाला लावून नाही घेतली पाहिजे, कारण जगाची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतल्याने मनच तुटते. आयुष्य नेहमी तेच दाखवते जे आपल्याला पाहायचे नसते, पण ज्या गोष्टी आज वेदना देतात त्याच येणाऱ्या काळात आपली सर्वात मजबूत ढाल बनतात. कधी कोणाचे अचानक बदललेले बोलणे हे समजण्यासाठी पुरेसे असते की तो पहिल्यासारखा कधीच नव्हता, त्याचा खरा चेहरा आता समोर येत आहे. आयुष्यात अनेकदा माणसाला तीच लोक मागे ढकलतात ज्यांना तो पुढे जाताना पाहू इच्छित होता. म्हणून नेहमी दानत ओळखा, चेहरा नाही. जेव्हा कोणी तुम्हाला वारंवार चुकीचे सिद्ध करेल तेव्हा समजून जा की त्याची नजर तुमच्यावर नाही तर त्याच्या आतील भीतीवर आहे, जी तुमची प्रगती सहन करू शकत नाहीये. कधी कधी मौन राहण्यामागे कमजोरी नसते, तर ही समज असते की समोरचा माणूस तुमच्या भावनांच्या कद्र करण्याच्या लायकीचाच नाही. आयुष्यात सर्वात मोठा विजय हा नाही की तुम्ही किती वर पोहोचलात, तर हा आहे की वर पोहोचताना तुम्ही स्वतःला किती गमावण्यापासून वाचवले. ज्या दिवशी माणसाला हे समजते की कोण त्याच्याशी व्यवहारासारखे नाते ठेवत आहे आणि कोण खरोखर मनापासून जोडलेले आहे, त्याच दिवसापासून त्याचे आयुष्य पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने सोपे होऊन जाते. आयुष्य अनेकदा आपली अशा सत्यांची गाठ घालून देते जी आपल्याला जाणून घ्यायची नसतात, पण तीच सत्य नंतर आपले निर्णय सर्वात मजबूत बनवतात. जेव्हा माणूस आतून तुटू लागतो तेव्हा जगाचे घाव त्याला कमी वेदना देतात, कारण त्याला समजलेले असते की सर्वात मोठा संघर्ष बाहेरचा नसून आतला असतो. कधी अशीही वेळ येते जेव्हा तुम्हाला स्वतःची पाठ स्वतःच थोपटावी लागते, कारण ज्यांच्यासाठी तुम्ही जग सोडले तेच तुम्हाला एका क्षणात विसरून जातात. आयुष्य खूप काही हिरावून घेते जेणेकरून माणसाला समजावे की ज्या गोष्टी कायम आपल्या वाटत होत्या त्या फक्त वेळेच्या भरोशावर होत्या, हृदयाच्या नाही.
अनेक लोक फक्त यासाठी दूर होतात कारण तुमचा खरा स्वभाव त्यांना झेपत नाही, आणि हा दुरावा कधी नुकसान करत नाही तर उलट दिलासा देतो. जेव्हा माणूस स्वतःची किंमत स्वतः ठरवतो तेव्हा जग त्याला कमी लेखण्याची हिंमत गमावते, आणि त्याचा सन्मान करणे ही लोकांची मजबुरी नाही तर सवय बनते. आयुष्य याची जाणीव करून देते की काही लोक फक्त कथेचा भाग असतात, पूर्ण पुस्तक नाही. म्हणून त्यांना तिथेच सोडणे चांगले असते जिथे त्यांना थांबायचे आहे. कधी एका क्षणात अशा गोष्टी ऐकायला मिळतात ज्या महिन्यांपासून तुटलेल्या मनाला एकदम शांत करतात, आणि कधी एक शब्द पूर्ण जग हलवून टाकतो. जेव्हा कोणाचा खरा हेतू समोर येतो तेव्हा समजते की माणसाचा चेहरा नाही तर त्याचे मौन सर्वात जास्त खरे बोलते. आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते जिथे रस्ता निवडणे कठीण नसते तर योग्य दिशेने टिकून राहणे हीच सर्वात मोठी परीक्षा असते. कधी कधी अतिशय जवळची माणसं ते काम करून जातात जे एखादा अनोळखी माणूस करण्याचे धाडस सुद्धा करणार नाही, आणि हेच क्षण माणसाला आतून परिपक्व बनवतात. आयुष्य आपल्याला वारंवार दुसऱ्याच्या भरोशावर राहण्याची चूक करू देत नाही, कारण प्रत्येक जखम आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहणे अधिक गरजेचे बनवते. जेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ लागतात तेव्हा हे समजून येते की जगात हृदयापेक्षा डोक्याचा वापर करणे जास्त गरजेचे आहे, नाहीतर लोक तुमच्यावर राज्य करू लागतील. काही सत्ते माणसाला रातोरात मोठे करतात, कारण ती हृदयाला इतके समजदार बनवतात की त्यानंतर माणूस छोट्या गोष्टींवर कधीच तुटत नाही. आयुष्य हे शिकवते की प्रत्येक नाते वाचवणे हे तुमचे कर्तव्य नाही, कारण काही नाती तुम्हाला फक्त थांबवण्यासाठी बनलेली असतात, सांभाळण्यासाठी नाही. जेव्हा माणूस आपल्या जखमांमधून शिकू लागतो तेव्हा त्याला कोणाच्या सल्ल्याची गरज उरत नाही, कारण त्याची वेदनाच त्याचा सर्वात मोठा गुरु बनते. कधी कधी खूप काही माहीत असूनही अडाणी बनून चालावे लागते, कारण समोरच्याची लायकी सांगण्यापेक्षा आपली शांती टिकवणे जास्त महत्वाचे असते. आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे हसून धोका देतात, पण एकदा ओळख पटली की माणसाचा विश्वास कायमचा बदलतो. जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा माणसाला समजते की कोण खरोखर हात पकडून उभे राहते आणि कोण फक्त गप्पा मारते. या ओळखीची वेदना खोल असते पण अत्यंत गरजेची असते. अनेकदा आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे आपल्याला जायचे नसते, पण तीच ठिकाणे आपल्याला तो माणूस बनवतात जो बनण्याची आपल्याला सर्वात जास्त गरज होती. आयुष्य अनेकदा त्या लोकांना सर्वात आधी दूर करते ज्यांना आपण सर्वात जास्त जपून ठेवू इच्छितो, जेणेकरून आपल्याला समजावे की काही सोबत फक्त वेळ संपेपर्यंतच असते. कधी कोणाची शांतता इतकी जड होते की ती शब्दांपेक्षा जास्त वेदना देऊन जाते, आणि तिथूनच माणूस इतरांशी नाही तर स्वतःशी बोलायला शिकतो. आयुष्यात असेही क्षण येतात जेव्हा तुम्ही स्वतःच्याच हास्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण आतली वेदना चेहऱ्यापेक्षा कितीतरी पटीने खोल असते. कधी कधी लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची सवय समजतात आणि मग त्याच सवयीला तुमची सर्वात मोठी कमजोरी मानून वागू लागतात. जेव्हा कोणी तुम्हाला आपल्या गरजेनुसार आठवण काढत असेल तर हे समजायला वेळ लावू नका की नात्याचे वजन आता सारखे राहिले नाही. आयुष्य हे दाखवायला कधीच वेळ लावत नाही की कोण तुमच्यासोबत यासाठी आहे कारण तुम्ही काही देऊ शकता, आणि कोण यासाठी आहे कारण तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे आहात. कधी एक सत्य माणसाचा पूर्ण विचार बदलून टाकते, कारण ते त्याला त्या चेहऱ्यांचा खरा रंग दाखवते ज्यांना तो मनापासून साफ समजत होता. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त थकवते जेव्हा विश्वासाचे ओझे अपेक्षांपेक्षा जास्त जड होते आणि समोरच्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. कधी कधी सर्वात जवळ राहणारा माणूसच सर्वात दूर असल्याचे जाणवते, कारण दुरावा नेहमी पावलांनी नाही तर हेतूने निर्माण होतो. आयुष्य हळूहळू याची जाणीव करून देते की प्रत्येकाला समजावून सांगणे गरजेचे नाही, कारण काही लोक समजून घेण्यासाठी नाही तर फक्त ऐकून चूक शोधण्यासाठी आलेले असतात. कधी माणूस इतका तुटलेला अनुभवतो की त्याला हे सुद्धा आठवत नाही की शेवटचे त्याने स्वतःसाठी काय केले होते, इतरांच्या आनंदासाठी नाही. आयुष्यात सर्वात कठीण निर्णय तो असतो जेव्हा तुम्हाला माहित असते की सोडून देणं गरजेचे आहे, पण मन अजूनही धरून ठेवण्याचा हट्ट करते. कधी गरजा माणसाला इतके बदलतात की तो त्या रूपात दिसतच नाही ज्याला तुम्ही कधी आपले समजले होते, आणि हाच सर्वात मोठा धोका ठरतो. आयुष्य हे शिकवते की काही नाती संपवणे चुकीचे नसते. चूक तेव्हा होते जेव्हा माणूस त्या नात्यांमध्ये स्वतःला हरवत जातो. कधी कधी माणूस इतका शांत होतो की त्याला लोकांपासून नाही तर स्वतःच्याच विचारांपासून भीती वाटू लागते, कारण तेच त्याला सर्वात जास्त जखमी करतात.
आयुष्याच्या जखमा बाहेर दिसत नाहीत, पण त्या माणसाच्या आत अशा भेगा पाडतात ज्या कोणाला समजत नाहीत, फक्त अनुभवता येतात. कधी दुरावा निर्माण करणे सोपे नसते, पण तोच दुरावा नंतर सर्वात मोठा दिलासा ठरतो, कारण तो तुम्हाला स्वतःची किंमत समजायला शिकवतो. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त शिकवते जेव्हा तुम्हाला नाईलाजाने ती सत्य स्वीकारावी लागतात, ज्यांच्याकडे तुम्ही दीर्घकाळापासून दुर्लक्ष करत होतात. कधी माणूस अशा जागी पोहोचतो जिथे त्याला हे समजते की सर्वात महत्वाची गोष्ट कोणतेही नाते नसून त्याची मानसिक शांतता आहे. आयुष्याची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की सगळे ठीक करण्याची जबाबदारी तुमची नाही, कारण काही गोष्टी ठीक होण्यासाठी सर्वात आधी तुमचे तुटणे थांबणे गरजेचे आहे. आयुष्य अनेकदा इतके बदलते की तुम्हाला त्या लोकांपासूनही शिकायला मिळते ज्यांच्याकडून तुम्ही कधीच काही अपेक्षा केली नव्हती, आणि तीच शिकवण पुढे जाऊन सर्वात जास्त कामी येते. कधी माणूस इतका थकतो की त्याला लोकांपासून नाही तर स्वतःच्याच अपेक्षांपासून अंतर ठेवावे लागते, कारण त्याच त्याला सर्वात जास्त खाली पाडतात. आयुष्य नेहमी हे दाखवत नाही की कोण बरोबर आहे, ते फक्त हे सांगते की कोण तुमच्या सोबत उभे राहील जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल. कधी कधी दोन चेहऱ्यांवरील हास्य सारखेच वाटते, पण त्यातील एकामध्ये आपलेपणा असतो आणि दुसऱ्यामध्ये फक्त सवय, आणि हा फरक समजायला वेळ लागतो. आयुष्य एक दिवस हे सुद्धा शिकवते की प्रत्येक वेळी तुटल्यावर रडणे गरजेचे नाही. कधी कधी शांत राहणे हीच सर्वात चांगली औषध असते. कधी माणसाला त्याच लोकांकडून जखम मिळते ज्यांच्यासाठी त्याने आपले पूर्ण जग बदललेले असते, आणि हीच टोचणी सर्वात खोल असते. आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा तुम्हाला स्वतःच्याच निर्णयांवर शंका येऊ लागते, पण तेच निर्णय नंतर तुम्हाला सर्वात मजबूत माणूस बनवतात. कधी असेही होते की मन भरून येते पण डोळे भरत नाहीत, कारण माणूस आतून इतका मजबूत झालेला असतो की आता कमजोर दिसणे सुद्धा त्याला आवडत नाही. आयुष्य जेव्हा कोणाची परीक्षा घेते तेव्हा ते त्याला सर्वात कठीण वळणावर उभे करते, जेणेकरून कळेल की त्याचा संयम त्याच्या स्वप्नांपेक्षा मोठा आहे की छोटा. कधी कोणाची अचानक बदललेली नजर हे सांगून जाते की तुमची उपस्थिती आता त्याच्यासाठी ओझे बनली आहे, आणि हे सत्य जितके कडू आहे तितकेच गरजेचे सुद्धा आहे. आयुष्य नेहमी सोपे रस्ते देत नाही, ते त्या लोकांना कठीण निर्णय देते ज्यांच्याकडून ते मोठी अपेक्षा ठेवते, जेणेकरून ते आपली खरी क्षमता ओळखू शकतील. कधी कधी माणसाला हे समजायला उशीर लागतो की काही नाती वाचवण्याचा प्रयत्न स्वतःला गमावण्याचे कारण बनू शकतो. आयुष्य अनेकदा तिथेच घाव करते जिथे माणसाचा सर्वात जास्त विश्वास असतो, कारण तिथूनच शिकायला मिळते की आंधळा विश्वास फक्त वेदना देतो, आधार नाही. कधी माणसाला इतके एकटे वाटते की तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो की त्याने कोणावर विश्वास ठेवून सर्वात मोठी चूक केली होती. आयुष्य हे सुद्धा सांगून जाते की प्रत्येकासमोर आपले सत्य मांडू नका, कारण प्रत्येक जण ते सत्य सांभाळण्याची क्षमता ठेवत नाही. कधी कधी लोक इतके बदलतात की तुम्हाला हे मानावे लागते की कदाचित ते आधी कधी तसे नव्हतेच जसे तुम्ही समजले होते. आयुष्य सर्वात जास्त त्याच दिवशी परीक्षा घेते जेव्हा तुमच्याकडे रडायला जागा नसते आणि वेदना व्यक्त करायला कोणी नसते, आणि तरीही तुम्हाला हसून चालावे लागते. कधी माणसाला स्वतःची किंमत तेव्हा कळते जेव्हा तो त्या लोकांपासून दूर होतो जे त्याला कमी लेखत होते. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत, आणि हे स्वीकारणेच सर्वात मोठी जीत असते. कधी कधी माणूस काहीही न बोलता खूप काही समजून घेतो, कारण अनुभव त्याला ते सर्व दाखवून देतो जे शब्दांमध्ये अनेकदा लपवले जाते. आयुष्य कधीच सरळ मार्ग देत नाही, ते नेहमी कोणत्या ना कोणत्या वळणावर तुम्हाला थांबवते, जेणेकरून हे समजावू शकेल की प्रत्येक पावलाची एक किंमत असते आणि प्रत्येक किंमत विचार करूनच मोजली पाहिजे. कधी माणूस इतके जास्त सहन करतो की समोरचा हे मानून चालतो की त्याला आता कशाचाच फरक पडत नाही, असताना सत्य हे असते की तो इतक्या वेळा तुटला आहे की आता प्रतिक्रिया देणे हा एक थकवा बनला आहे. आयुष्याचा एक विचित्र पैलू हा सुद्धा आहे की लोक तुम्हाला तेव्हा ओळखतात जेव्हा तुम्ही चूक करता, पण जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा तीच लोक नजर फिरवून निघून जातात. कधी असेही होते की तुम्ही मनापासून कोणाला समजवण्याचा प्रयत्न करता, पण समोरचा आधीच तुमच्याबद्दल मत बनवून बसलेला असतो, आणि अशा स्थितीत वाद घालणे सुद्धा व्यर्थ असते. आयुष्य हळूहळू याची जाणीव करून देते की काही लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत, ते फक्त तुम्हाला सोय म्हणून वापरतात, आणि जसा त्यांना चांगला पर्याय दिसतो ते फिरतात.
श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा मन भरकटू लागते तेव्हा श्वासावर लक्ष द्या, कारण श्वासच तो पूल आहे जो तुम्हाला आतल्या स्थिरतेशी जोडतो आणि तीच स्थिरता प्रत्येक संकटाला छोटे करून टाकते. कधी माणूस आतून इतका रिकामा वाटतो की त्याला हसण्याचं कारण शोधावे लागते, कारण जे हास्य आधी सहज होते त्याची किंमत आता वाढली असते. आयुष्य अनेकदा हे सिद्ध करायला उशीर करत नाही की प्रत्येकाला आपले समजणे ही सर्वात महागडी चूक असते, कारण विश्वास जितका मोठा असतो वेदना तितकीच खोल असते. कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला स्वतःच्याच हृदयाच्या ठोक्यांची भीती वाटू लागते, कारण ते त्या गोष्टींची आठवण करून देतात ज्या तुमच्या मेंदूला विसरायच्या असतात. आयुष्य खूप गुपचूपपणे बदलून टाकते तो चेहरा ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, जेणेकरून तुम्हाला ही शिकवण मिळावी की मन वाचणे ही प्रत्येकाची क्षमता नसते. कधी माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याला हे समजते की ज्याला तो आपली ताकद मानत होता तीच त्याची कमजोरी बनली आहे. आयुष्य तुम्हाला अशा ठिकाणीही नेऊन उभे करते जिथे तुम्ही स्वतःला ओळखल्याशिवाय राहू शकत नाही, आणि तेच क्षण तुमच्या पूर्ण विचारांना नवा आकार देतात. कधी तुम्हाला स्वतःच्याच निर्णयांची लढावे लागते, कारण जो रस्ता एखाद्या दिवशी योग्य वाटला होता तोच रस्ता आज आतपर्यंत टोचतो. आयुष्य याची जाणीव करून देते की प्रत्येकाशी भावुक होऊन बोलणे गरजेचे नाही, कारण काही लोक भावनांना कमजोरी मानतात आणि त्याचाच फायदा घेतात. कधी माणूस त्या सत्यालाही घाबरू लागतो ज्याला त्याने स्वतः स्वीकारले होते, कारण सत्याचे वजन वेळेनुसार वाढते आणि ते उचलण्याची ताकद प्रत्येकात नसते. आयुष्याचे काही क्षण इतके जड असतात की ते माणसाचे विचार, विश्वास आणि आशा तिन्ही बदलून टाकतात, आणि तो आधीसारखा कधीच राहत नाही. कधी असेही होते की तुम्ही खूप काही ऐकूनही गप्प राहता, कारण तुम्ही जाणून असता की समोरचा सत्य ऐकण्याच्या लायकीचाच नाही. आयुष्याचा सर्वात कठीण धडा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्हाला समजते की लोकांच्या बदलण्याचे कारण तुम्ही नाही तर त्यांचा स्वार्थ असतो. कधी माणसाला आपले अश्रू स्वतःच पुसावे लागतात, कारण प्रत्येकाकडे वेदनेची कहाणी ऐकण्याचा संयम नसतो आणि प्रत्येकाचे मन ते समजून घेण्या इतके मोठे नसते. आयुष्य हे सिद्ध करून देते की तुम्हाला तोडणारे लोक तुमचे दुश्मन असतीलच असे नाही. अनेकदा ते तिथेच असतात ज्यांना तुम्ही सर्वात जास्त जवळ ठेवले होते. आयुष्य अनेकदा अशा वळणावर सोडून देते जिथे तुम्हाला आपल्या अस्तित्वाचा पुरावा स्वतःलाच द्यावा लागतो, कारण आसपास कोणी असे उरत नाही जो तुमचा त्रास समजू शकेल. कधी माणूस इतका बदलतो की तो त्याच गोष्टी सहन करू शकत नाही ज्यांना आधी हसून टाळत असे, कारण अनुभव त्याला आतून जड बनवतात. आयुष्य एक दिवस हे सुद्धा सांगून जाते की लोक तुम्हाला समजत नाहीत, ते फक्त तितकेच पाहतात जितके त्यांना पाहणे सोपे वाटते. कधी असेही होते की तुम्ही स्वतःच्याच आत इतके आवाज ऐकता की बाहेरच्या जगाची कोणतीही गोष्ट आता परिणाम करत नाही, कारण तुमची लढाई आतली असते. आयुष्य कधी अचानक तुम्हाला त्या जागी उभे करते जिथे तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही, कारण तोच क्षण तुमच्या खऱ्या ताकदीची परीक्षा असतो. कधी माणूस इतका थकतो की त्याला स्वतःच्याच विचारांपासून सुटका हवी असते, कारण त्याचे डोकेच त्याचा सर्वात मोठा तुरुंग बनते. आयुष्य खूप चलाखीने तेच सत्य समोर ठेवते ज्याच्यापासून तुम्ही सर्वात जास्त पळता, जेणेकरून तुम्ही आपल्या भीतीला ओळखू शकाल आणि त्यातून वर येऊ शकाल. कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्ही कोणासोबत असूनही एकटेपण अनुभवता, कारण दुरावा मनाचा असतो, शरीराचा नाही. आयुष्य हळूहळू हे शिकवते की प्रत्येक हास्यामध्ये शांतता नसते. अनेक हास्य फक्त देखावा असतात, जेणेकरून लोक प्रश्न विचारणार नाहीत. कधी माणूस इतका तुटतो की त्याला स्वतःशीही बोलणे भीतीदायक वाटू लागते, कारण तेच बोलणे त्याच्या आत दडलेल्या गोष्टी बाहेर आणते. आयुष्य अनेकदा हे सिद्ध करते की काही हार तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर दिशा बदलण्यासाठी येतात, जेणेकरून तुम्ही तिथेच अडकून राहू नये जिथे सर्व काही हरवते. कधी असेही होते की तुम्ही कोणाला तरी पूर्ण ताकदीने पकडून ठेवता, पण तो माणूस तुम्हाला हळूच सोडून देतो, आणि हे सोडणे तुम्हाला आतपर्यंत हलवून टाकते. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त शिकवते जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते की काही लोक तुमच्या सोबत असूनही तुमच्यासाठी नसतात. कधी माणसाला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्याला समजते की ज्याला तो आपली ढाल समजत होता तोच त्याच्या सर्वात खोल जखमेचं कारण आहे. आयुष्य हळूहळू हे शिकवून देते की प्रत्येकासमोर आपले मन मोकळे करणे शहाणपणाचे नाही, कारण काही लोक त्या मनालाच हत्यार बनवतात.
कधी तुम्हाला इतके जड वाटते की श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि हा त्रास कोणत्याही आजाराचा नसून तुटलेल्या विश्वासाचा असतो. आयुष्य अनेकदा तेच दाखवते ज्याबद्दल तुम्ही सर्वात कमी विचार करता, जेणेकरून धडा खोलवर रुजावा आणि तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जावा. कधी माणूस इतका शांत होतो की त्याची खामोशीच त्याची कहाणी बनते, आणि ती कहाणी फक्त तोच समजतो ज्याने ती वेदना भोगली आहे. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त परीक्षा घेते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच मनाला समजावण्याचा प्रयत्न करता की काही लोक परत येत नाहीत, मग तुम्ही त्यांना कितीही मनापासून हाक मारा. कधी असेही होते की तुम्ही रात्री उशिरा स्वतःचे नाव स्वतःला ऐकवता, जेणेकरून लक्षात राहावे की गर्दीत हरवून सुद्धा तुम्ही आपल्या ओळखीपासून दूर गेला नाही आहात. आयुष्य अनेकदा अशा लोकांशी गाठ घालून देते जे दिसताना जवळ असतात पण मनाने इतके दूर की त्यांच्यासोबत उभे राहूनही रिकामे वाटते. कधी माणूस इतका थकतो की तो कोणाशीही वाद घालत नाही, कारण त्याला माहित असते की समोरचं सत्य ऐकण्यासाठी तयारच नाहीये. आयुष्याचा विचित्र खेळ हा आहे की जे लोक सर्वात गोड बोलतात तेच अनेकदा सर्वात आधी साथ सोडून जातात आणि मागे फक्त पश्चाताप ठेवतात. कधी असेही होते की तुम्ही कोणाला संधी देत राहता आणि तो प्रत्येक संधीचा वापर तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी करतो. आयुष्य हळूहळू याची जाणीव करून देते की प्रत्येकाकडे हृदय असते, पण प्रत्येक हृदयात संवेदनशीलता नसते. कधी माणसाला सर्वात जास्त टोचणी तेव्हा लागते जेव्हा त्याला हे जाणवते की तो कोणासाठी तितका खास नव्हता जितके तो स्वतः मानत होता. आयुष्य तुम्हाला अशी परिस्थितीही दाखवते जिथे बोलणे नुकसान देते आणि गप्प राहणे आतपर्यंत जाळते, पण दोन्हीपैकी एक निवडावेच लागते. कधी कोणाचे वागणे एका क्षणात समजावून देते की तुमची उपस्थिती त्याचे प्राधान्य नाही, फक्त एक सवय होती. आयुष्य अनेकदा तिथेच धोका देते जिथे तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला असेल, जेणेकरून हे समजू शकेल की हृदयापेक्षा जास्त डोक्याचे ऐकणे गरजेचे आहे. कधी माणूस स्वतःच्याच प्रयत्नांनी थकून जातो, कारण वारंवार सावरून सुद्धा समोरच्याला फरक पडत नाही. आयुष्य अनेकदा तुम्हाला त्या वळणावर उभे करते जिथे ना पुढे रस्ता दिसतो ना मागे परतणे सोपे वाटते, आणि त्याच जागी माणूस आतून बदलून जातो. कधी असाही क्षण येतो जेव्हा तुम्हाला स्वतःला सांगावे लागते की तुम्ही ठीक आहात, जरी मन तुटून विखुरले असेल तरीही. आयुष्य हे शिकवते की प्रत्येक कहाणी शेवटपर्यंत नेणे गरजेचे नाही. काही कहाण्या अर्ध्यावर सोडणे हीच सर्वात मोठी समजदारी असते. कधी माणसाला हे स्वीकारावे लागते की काही लोक फक्त बोलण्यापुरते प्रेम म्हणतात आणि त्यांचे बोलणे मनावर नाही तर डोक्यावर ओझे बनून राहते. आयुष्य जेव्हा कोणाची परीक्षा घेते तेव्हा ते त्याची सर्वात खोल कमजोरी समोर ठेवून पाहते की तो त्यातून वर येऊ शकतो की नाही. कधी कोणाची चुप्पी हाच त्याचा शेवटचा निर्णय असतो, कारण तो आता काही सांगण्याच्या स्थितीत नसून सोडून देण्याच्या अवस्थेत असतो. आयुष्य अनेकदा याची जाणीव करून देते की लोकांच्या बदलण्यापेक्षा जास्त वेदना या गोष्टीची होते की ते कधीच तसे नव्हतेच जसे तुम्ही त्यांना समजले होते. कधी माणसाला स्वतःच्याच घरात परक्यासारखे वाटते, कारण खरा दुरावा भिंतींचा नसून मनाचा असतो. आयुष्य कधी कधी अशी सत्य समोर आणते ज्यांचा स्वीकार करणे कठीण असते, पण तीच सत्य पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतात. कधी असेही होते की तुम्ही 1000 गोष्टी ऐकूनही हसत राहता, कारण तुम्ही जाणून असता की कोणाला तुमचा थकवा समजून घेण्याची सवड नाही. आयुष्य कधी त्या रस्त्यावरही घेऊन जाते जिथे तुम्हाला स्वतःच्याच निर्णयांची कुजबूज ऐकू येते, आणि ती कुजबूज खूप काही समजावून जाते जे कोणी कधी बोललेही नव्हते. कधी माणसाला हे समजायला उशीर लागत नाही की काही लोक फक्त यासाठी जवळ राहतात जेणेकरून जेव्हा त्यांना फायदा हवा असेल तेव्हा ते तुम्हाला हाक मारू शकतील. आयुष्य अनेकदा चेहरे बदलत नाही, ते नजर बदलते, आणि त्याच बदललेल्या नजरेने समजते की कोण फक्त देखाव्याची सोबत करत होते. कधी असेही होते की तुम्ही कोणाला इतके समजून घेता की त्यांची शांतता सुद्धा तुम्हाला शब्दांपेक्षा जास्त जखमी करते. आयुष्य हळूहळू हे सांगते की काही नात्यांमध्ये बोलणे कमी होत नाही, महत्वाचे फक्त हे असते की ते बोलणे किती खरे आहे. कधी माणूस इतका रडलेला असतो की आता अश्रू येत नाहीत, आणि मग त्याच कोरडेपणात तो स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत राहतो. आयुष्य सर्वात कठीण परीक्षा तेव्हा घेते जेव्हा तुम्ही सर्व काही बरोबर केले असेल आणि तरीही परिस्थिती तुमच्या विरोधात उभी असते.
कधी असा क्षण येतो जेव्हा तुम्हाला स्वतःलाच समजावावे लागते की मागे वळून पाहणे कमजोरी नाही, तर स्वतःला वाचवण्याचा एक मार्ग आहे. आयुष्याचा एक नियम हा सुद्धा आहे की जे लोक प्रत्येक गोष्टीवर हसत राहतात त्यांच्या हास्याच्या मागे असे किस्से लपलेले असतात जे त्यांना कोणालाही ऐकवायचे नसतात. कधी तुम्ही कोणाकडून इतके रिकामेपण अनुभवता की त्यांनी दिलेली सर्व वचने एका खोट्यासारखी वाटू लागतात. आयुष्य कधी कधी अशा लोकांशी गाठ घालून देते ज्यांचे अस्तित्व थोड्या काळासाठी असते, पण त्यांचा प्रभाव आयुष्यभर सोबत चालतो. कधी माणूस शब्दांनी नाही तर दूर गेल्याने खूप काही समजावून देतो, कारण त्याचे मौन हेच त्याचे सर्वात स्पष्ट उत्तर असते. आयुष्याचे सत्य हे सुद्धा आहे की जे लोक तुम्हाला न सांगता समजून घेतात तेच लोक तुमच्या जीवनात सर्वात खोल छाप सोडतात. कधी असेही होते की तुम्ही कोणाला आपले मानून सर्व काही देऊन टाकता आणि नंतर कळते की त्याला कधी काही हवेच नव्हते, फक्त वेळ घालवायचा होता. आयुष्य आपल्या अंदाजात अनेकदा तेच प्रश्न समोर ठेवते ज्यांची उत्तरे तुम्ही आधी कधीतरी टाळली होती. कधी माणूस इतका शांत होतो की त्याला समजून घेण्यासाठी शब्द नाही तर संवेदनशील हृदय हवे असते, जे प्रत्येकाकडे नसते. आयुष्य हे दाखवते की काही लोक तुमच्या आयुष्यात यासाठी येतात जेणेकरून तुम्हाला समजावे की विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही. कधी कोणाचे अचानक बदललेले वागणे, चेहऱ्यावरील गंभीरता आणि डोळ्यांतील कोरडेपणा हे सांगून जाते की त्याने आतल्या आत खूप काही सहन केले आहे. आयुष्य अनेकदा इतके शांत होते की तुम्हाला स्वतःच्याच मनाचा आवाज ऐकू येऊ लागतो आणि तोच आवाज तुम्हाला खरी दिशा देतो. कधी असे वाटते की तुम्ही खूप पुढे निघून आला आहात, पण एखादी वेदना अशी असते जी तुम्हाला नेहमी तिथेच खेचून आणते जिथे तुम्ही पहिल्यांदा तुटायला शिकला होतात. आयुष्य अनेकदा त्याच वेळी बदलते जेव्हा माणूस आपला थकवा लपवता लपवता इतका शांत होतो की त्याचे हास्य सुद्धा आता पूर्वीसारखे राहत नाही. कधी असाही क्षण येतो जेव्हा तुम्ही स्वतःला लोकांपासून नाही तर स्वतःच्याच मनापासून दूर करता, कारण त्याच मनाने तुम्हाला सर्वात जास्त दुखा दिलेली असते. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त समजते जेव्हा तुम्ही त्या आठवणींचे ओझे वाहू लागता ज्यांना तुम्ही कधी काळी आपला आनंद समजले होते. कधी माणूस इतका मागे हटतो की त्याला आता हे सुद्धा समजत नाही की तो लढाई कोणाशी करत आहे, जगाशी की स्वतःशी. आयुष्य त्या चेहऱ्यांचे सत्य खूप उशिरा दाखवते जे सुरुवातीला खूप विश्वासार्ह वाटत होते, पण हळूहळू ते चेहरे दुराव्याचे कारण बनतात. श्रीकृष्ण म्हणतात की भावनांवर ताबा मिळवा, कारण ज्यांना तुम्ही मनापासून महत्व देता त्यांना नेहमीच समजत नाही की तुमच्या मनात काय चालले आहे, आणि हीच तफावत दुःखाला अधिक खोल करते. कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला हे जाणवते की तुम्ही ज्या लोकांसाठी आपले सर्व काही बदलले ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त वेदना देते जेव्हा तुम्हाला समजते की ज्याला तुम्ही आपले म्हटले होते तो तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून पाहत होता. कधी माणूस इतका थकतो की तो फक्त शांतपणे सर्व पाहत राहतो, कारण त्याला माहित असते की बोलण्याने आता काहीच फरक पडणार नाही. आयुष्य त्या दिवशी नवीन रूप घेते जेव्हा तुम्ही स्वतःचेच अश्रू पुसत स्वतःला समजावता की आता कोणावरही विश्वास कमीच ठेवायचा आहे. कधी असेही होते की तुमच्याशी जोडलेले लोक तुम्हाला बदलताना पाहतात तर खरे, पण हे समजू शकत नाहीत की तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करत नाही आहात तर तुटण्यापासून वाचत आहात. आयुष्य तुम्हाला अनेकदा तिथेच परत घेऊन जाते जिथे तुम्हाला पहिल्यांदा वेदना झाली होती, जेणेकरून ती जागा तुम्ही आता मजबूतीने पार करू शकाल. कधी माणूस हा विचार करून शांत होतो की जर त्याने सत्य बोलले तर नाती तुटतील, आणि हीच शांतता त्याला आतून सर्वात जास्त खात असते. आयुष्याचे एक कडू सत्य हे सुद्धा आहे की अनेक लोक तुम्हाला तेव्हाच महत्व देतात जेव्हा त्यांना भीती असते की तुम्ही कुठेतरी त्यांच्यापासून दूर तर नाही जाणार. कधी असा क्षण येतो जेव्हा तुम्हाला हे स्वीकारावे लागते की कोणाला गमावणे त्रासदायक आहे, पण स्वतःला गमावणे त्यापेक्षाही मोठे नुकसान असते. आयुष्य हळूहळू तुम्हाला याची जाणीव करून देते की काही नाती मनात राहतात पण जीवनातून बाजूला करणे गरजेचे असते, नाहीतर ती तुम्हाला आतून पोकळ करून टाकतात. कधी माणूस इतका तुटतो की तो आनंदाला अनुभवू शकत नाही, फक्त हे पाहतो की कोण त्याच्या लाचारीला कमजोरी समजून फायदा उचलत आहे. आयुष्य जेव्हा अचानक सर्व काही बदलून टाकते तेव्हा तुम्हाला समजते की विश्वास ठेवण्याआधी कोणाची दानत ओळखणे किती महत्वाचे होते.
कधी असेही होते की तुम्ही जितके कोणाला सांभाळता तो तितकेच तुमच्या विश्वासाला हलके समजू लागतो आणि हीच सर्वात मोठी वेदना बनते. आयुष्याचे सर्वात कठीण सत्य हे आहे की काही लोक तुमच्या कथेचा भाग बनूनच तुम्हाला शिकवून देतात की कोणावर मन मोकळे करून विश्वास नाही ठेवायचा. आयुष्य अनेकदा असे प्रश्न समोर ठेवते ज्यांची उत्तरे तुम्ही शोधली तरीही मनाला आराम मिळत नाही, कारण वेदना उत्तराशी नाही तर अनुभवाशी जोडलेली असते. कधी माणूस इतकी लाचारी सहन करतो की हसणे सुद्धा त्याला एक प्रकारची जबाबदारी वाटू लागते, आनंदाचे लक्षण नाही. आयुष्य अनेकदा त्याच जागी घाव करते जिथे तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, जेणेकरून तुम्हाला समजावे की मन उघडण्याआधी समोरच्याची दानत ओळखणे गरजेचे आहे. कधी अशीही वेळ येते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच विचारांना शत्रू मानू लागता, कारण तेच विचार तुम्हाला रात्रभर जागे ठेवतात. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त बदलून टाकते जेव्हा तुम्हाला हे जाणवते की तुम्ही जितके कोणाला समजले होते तो तितका कधीच नव्हता. कधी माणसाला इतके शांत राहावे लागते की त्याचे मौनच त्याची कहाणी बनते आणि ती कहाणी कोणी वाचण्याचा प्रयत्न करत नाही. आयुष्य खूप हळूहळू हे दाखवून देते की काही लोक फक्त अडथळा म्हणून येतात, आधार म्हणून नाही, आणि त्यांच्यापासून दूर होणे हाच सर्वात योग्य निर्णय असतो. कधी असा क्षण येतो जेव्हा तुम्ही स्वतःलाच विचारता की शेवटी तुम्ही कुठपर्यंत आपल्या भावना मनात दाबून चालू शकाल. आयुष्य अनेकदा त्या रस्त्यांवरही घेऊन जाते ज्यांची तुम्हाला भीती वाटत होती, जेणेकरून तुम्ही स्वतःची हिंमत ओळखू शकाल. कधी माणूस इतक्या जखमा सहन करतो की नवीन जखम त्याला तोडू शकत नाही, फक्त सुन्न करून टाकते. आयुष्य हे सुद्धा शिकवते की प्रत्येक कहाणी समजण्यासाठी शब्द गरजेचे नसतात. अनेकदा डोळेच सर्व काही बोलून जातात. कधी असंही होते की तुम्ही कोणासाठी इतके बदलता की एक दिवस स्वतःला ओळखणे कठीण होऊन जाते. आयुष्य तेव्हा सर्वात खोल शिकवण देते जेव्हा तुम्हाला स्वतःच्याच निर्णयांच्या परिणामांमधून जावे लागते आणि तुम्हाला समजवणारे कोणी नसते. कधी माणूस हा विचार करूनच तुटतो की त्याने ज्यांच्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले तेच लोक त्याला सर्वात कमी समजू शकले. आयुष्य दररोज एक नवीन चेहरा दाखवते, पण काही चेहरे असे असतात ज्यांचे सत्य समजायला पूर्ण आयुष्य लागते. कधी असंही होते की तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला इतके एकटे करून घेता की परत येणे कठीण वाटू लागते. आयुष्य तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा तुम्ही त्या आठवणींना सोडून देता ज्या तुम्हाला आतून पोकळ करत होत्या. कधी माणूस इतका हतबल होतो की तो आपला त्रास लपवण्यासाठी हसायला सुद्धा शिकतो, जेणेकरून जग त्याची कमजोरी पाहू शकणार नाही. आयुष्य तुम्हाला त्या लोकांपासूनही दूर करते ज्यांच्यापासून तुम्ही कधी दुराव्याची कल्पनाही केली नव्हती, आणि हाच दुरावा तुम्हाला मजबूत बनवतो. कधी असा क्षण येतो जेव्हा तुम्हाला समजते की प्रत्येक व्यक्ती तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक फक्त हे पाहायला येतात की तुम्ही कधी पडाल. आयुष्य कधी कधी अशी परिस्थिती समोर ठेवते जिथे तुम्ही इच्छा असूनही मागे फिरू शकत नाही आणि पुढे जाणे हाच एकमेव मार्ग उरतो. कधी माणूस इतका गोंधळून जातो की त्याला समजत नाही की तो इतरांसाठी जगत आहे की स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याची सर्वात निःशब्द शिकवण तीच असते जी कोणाच्याही सांगण्याशिवाय मनात उतरते आणि माणसाला आतून बदलून टाकते. कधी असंही होते की तुम्ही कोणाला गमावत नाही, फक्त त्याची असलियत शोधता आणि ते सत्य नात्यापेक्षा जास्त वेदना देते. आयुष्य तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त ताकद देते जेव्हा तुमचा आधार सुटलेला असतो आणि तरीही तुम्ही स्वतःला सावरता. कधी माणूस इतका तुटलेला असतो की छोटीशी गोष्ट सुद्धा त्याला मागच्या सर्व वेदनांची आठवण करून देते. आयुष्य तुम्हाला त्या आवाजांपासूनही दूर करते ज्यांना तुम्ही कधी आपला निवांतपणा समजत होतात, कारण तेच आवाज तुम्हाला हळूहळू कमजोर करत होते. कधी असा क्षणही येतो जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही स्वतःला जितके दिले जगाने तितके कधी परत केलेच नाही. आयुष्याचा सर्वात कठीण भाग तो असतो जेव्हा तुम्हाला माहित असते की सोडून देणं गरजेचे आहे, पण मन तरीही वारंवार मागे वळून पाहते. कधी माणूस इतक्या प्रश्नांमध्ये हरवतो की त्याची उत्तरे तीच वेदना बनून राहतात ज्याला त्याने काळासोबत लपवून ठेवले होते. आयुष्य अनेकदा आपल्या निर्णयांचा हिशोब अशा वेळी मागते जेव्हा तुम्ही सर्वात कमजोर असता, जेणेकरून तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजू शकेल.
कधी असंही होते की तुम्ही कोणाच्या बोलण्याने नाही तर त्याच्या बदलत्या स्वभावामुळे दूर होता, कारण तोच स्वभाव तुम्हाला आतून रिकामे करून टाकतो. आयुष्य हळूहळू हे शिकवते की काही लोक फक्त यासाठी जवळ येतात जेणेकरून तुमच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतील. कधी माणूस स्वतःच्याच मनाच्या भिंतींमध्ये इतका हरवतो की बाहेरचे जग त्याला ओझे वाटू लागते. आयुष्याचं एक सत्य हे सुद्धा आहे की प्रत्येकाशी भावुक होऊन बोलणे तुम्हाला कमजोर बनवत नाही, पण चुकीच्या लोकांशी बोलणे तुम्हाला कमजोर असल्याची जाणीव करून देते. कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच अपेक्षांपासून पळू लागता, कारण त्याच अपेक्षा सर्वात जास्त जड ठरतात. कधी असा क्षणही येतो जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही स्वतःला जितके दिले जगाने तितके कधी परत केलेच नाही. आयुष्याचा सर्वात कठीण भाग तो असतो जेव्हा तुम्हाला माहित असते की सोडून देणं गरजेचे आहे, पण मन तरीही वारंवार मागे वळून पाहते. कधी माणूस इतक्या प्रश्नांमध्ये हरवतो की त्याची उत्तरे तीच वेदना बनून राहतात ज्याला त्याने काळासोबत लपवून ठेवले होते. आयुष्य अनेकदा आपल्या निर्णयांचा हिशोब अशा वेळी मागते जेव्हा तुम्ही सर्वात कमजोर असता, जेणेकरून तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजू शकेल. कधी असंही होते की तुम्ही कोणाच्या बोलण्याने नाही तर त्याच्या बदलत्या स्वभावामुळे दूर होता, कारण तोच स्वभाव तुम्हाला आतून रिकामे करून टाकतो. आयुष्य हळूहळू हे शिकवते की काही लोक फक्त यासाठी जवळ येतात जेणेकरून तुमच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतील. कधी माणूस स्वतःच्याच मनाच्या भिंतींमध्ये इतका हरवतो की बाहेरचे जग त्याला ओझे वाटू लागते. आयुष्याचे एक सत्य हे सुद्धा आहे की प्रत्येकाशी भावुक होऊन बोलणे तुम्हाला कमजोर बनवत नाही, पण चुकीच्या लोकांशी बोलणे तुम्हाला कमजोर असल्याची जाणीव करून देते. कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच अपेक्षांपासून पळू लागता, कारण त्याच अपेक्षा सर्वात जास्त जड ठरतात. आयुष्य तुम्हाला अशा ठिकाणीही घेऊन जाते जिथे जाऊन तुम्ही स्वतःला नव्या नजरेने पाहता आणि समजता की तुम्ही आधी किती अनभिज्ञ होतात. कधी माणूस इतका बदलतो की त्याला मागे वळून पाहणे सुद्धा भीतीदायक वाटते, कारण तिथेच गेलेला काळ त्याची सर्वात मोठी परीक्षा राहिलेला असतो. आयुष्याचे सर्वात मोठे सत्य हे आहे की लोक तुमची कहाणी समजत नाहीत. ते फक्त त्या भागाचा न्याय करतात जो ते त्यांच्या सोयीनुसार पाहतात. कधी असेही होते की तुम्ही खूप पुढे गेला असतात, पण मन एखाद्या जुन्या वेदनेपाशीच थांबलेले असते, जसे की ती अजूनही पूर्णपणे भरलेली नाही. आयुष्य अनेकदा इतके शांत होते की तुम्हाला स्वतःच्या हृदयाचे ठोके सुद्धा समजत नाहीत, आणि तीच शांतता तुम्हाला सत्याच्या सर्वात जवळ घेऊन जाते. कधी माणूस हा विचार करून तुटत नाही की कोणी निघून गेले, तो यासाठी तुटतो कारण त्याला वाटले होते की तो कधी जाणारच नाही. आयुष्याची सर्वात मोठी विडंबना ही आहे की सर्वात जास्त वेदना तेच लोक देतात ज्यांच्याकडून तुम्ही सर्वात जास्त अपेक्षा ठेवलेल्या असतात. कधी असेही होते की तुम्ही वाद घालत नाही कारण तुम्हाला जिंकायचे नसते, तुम्हाला फक्त तुमची शांती गमावायची नसते. आयुष्य तेव्हा बदलते जेव्हा तुम्हाला हे जाणवते की प्रत्येक नाते मनाने निभावले जात नाही. अनेक नाते वेळ घालवण्यासाठी बनवली जातात. श्री कृष्ण म्हणतात की मनाला स्थिर करा, कारण जेव्हा मन विखुरलेले असते तेव्हा प्रत्येक छोटी गोष्ट जखम बनते, आणि जेव्हा मन स्थिर असते तेव्हा मोठ्यातील मोठी समस्या सुद्धा सुटताना दिसू लागते. कधी माणूस इतका आतपर्यंत शांत होतो की त्याची शांतता शब्दांपेक्षा जड वाटू लागते. आयुष्य अनेकदा तुम्हाला त्याच लोकांपासून दूर करते ज्यांना तुम्ही सर्वात जवळ ठेवू इच्छित होतात, जेणेकरून तुम्ही शिकू शकाल की भावना कोणाची गॅरंटी नसतात. कधी असा क्षण येतो जेव्हा तुम्ही स्वतःलाच समजावता की मजबूतीचा अर्थ हा नाही की वेदना होत नाही, मजबूतीचा अर्थ आहे तुम्ही तुटून सुद्धा टिकून राहता. आयुष्य दररोज काही ना काही घेते, पण बदल्यात ही समज नक्की देते की कोण तुमच्या सोबत मनाने आहे आणि कोण सोयीसाठी. कधी माणूस हे अनुभवतो की तो इतरांच्या समस्या सोडवता सोडवता स्वतःच्याच भावनांकडे दुर्लक्ष करून बसला आहे. आयुष्य अनेकदा तेच दाखवते ज्याला तुम्ही दीर्घ काळापर्यंत सत्य मांडण्यास नकार दिला होता, आणि त्या सत्याचा सामना करणे सर्वात कठीण असते. कधी असेही होते की तुम्ही कोणाला गमावून दुःखी होत नाही, तर हे जाणून दुःखी होता की त्याने तुम्हाला कधी आपल्या मनात ठेवलेच नव्हते.
आयुष्य तेव्हा गहन वाटू लागते जेव्हा तुम्हाला जाणीव होते की लोक तुमचे शब्द नाही, तुमची उपयोगिता लक्षात ठेवतात. कधी माणसाचा थकवा शरीराचा नसतो, त्या उत्तरांमुळे असतो ज्यांचा शोध त्याने अनेक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेला असतो. आयुष्य अनेकदा तुम्हाला त्या रस्त्यांवरही घेऊन जाते ज्यांच्यापासून तुम्हाला पळायचे होते, जेणेकरून तुम्ही स्वतःच्याच हिमतीचे सत्य जाणून घेऊ शकाल. कधी कधी खूप दूर जावे लागते हे जाणून घेण्यासाठी की जवळ कोण आहे. हा दुरावा आणि वेळेच्या कसोटीवर नात्यांचे सत्य पारखण्याचा एक सुंदर विचार आहे. जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीत असतो तेव्हा आपण अनेकदा नात्यांना त्यांच्या वरवरच्या पातळीवरच जगतो. कोण खरोखर आपला हितचिंतक आहे आणि कोण केवळ औपचारिकता निभावत आहे याचा पत्ता लागत नाही. परंतु जेव्हा आपण भौतिक रूपाने दूर जातो किंवा जेव्हा आपण एखाद्या संकटाच्या काळातून जातो तेव्हा हा दुरावा एका चाळणीचे काम करतो. जी नाती केवळ स्वार्थ किंवा औपचारिकतेवर टिकलेली असतात ती या दुराव्यात किंवा संकटात गळून पडतात, आणि जी नाती खऱ्या प्रेमावर आणि आपलेपणावर आधारित असतात ती अजूनच मजबूत होऊन समोर येतात. आपल्याला कळते की कोण आहे जो आपल्या अनुपस्थितीत सुद्धा आपली आठवण काढतो, आपली काळजी करतो आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय आपली साथ द्यायला तयार आहे. एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारले, खरा मित्र कोण आहे? गुरु त्याला एका अंधाऱ्या रात्री जंगलात घेऊन गेले आणि म्हणाले, इथून एकटाच आश्रमापर्यंत परत जा. शिष्य घाबरला आणि म्हणाला, गुरुदेव, मी रस्ता कसा शोधणार? गुरूंनी एक छोटासा दिवा पेटवून त्याच्या हातात दिला आणि म्हणाले, हा दिवा तुझा खरा मित्र आहे. हा तुला पूर्ण रस्ता दाखवणार नाही, पण प्रत्येक पावलावर तुझी पुढची वाट प्रकाशमान करत राहील. खरे आणि जवळचे नाते सुद्धा त्या दिव्यासारखेच असते. ते प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असते आणि आपल्या जीवनातील अंधारात प्रकाशाचा एक किरण बनून आपले मार्गदर्शन करते. हा दुरावा आपल्याला त्याच दिव्यांना विळखण्यात मदत करतो. वागणुकीतील देवाणघेवाणीचा सिद्धांत, ज्याला गोल्डन रूल सुद्धा म्हटले जाते, जवळजवळ प्रत्येक धर्म आणि तत्वज्ञानाचे सार आहे. ज्या स्वरात बोलता त्याच स्वरात ऐकण्याची हिंमत ठेवा. हा केवळ जशास तसेचा नियम नाही, तर ही गहन सहानुभूती आणि आत्मजागरूकतेची हाक आहे. कर्म करण्याआधी, काही बोलण्याआधी एक क्षण थांबून विचार करा, जर कोणी माझ्याशी असेच वागले तर मला कसे वाटेल? हा एक साधा प्रश्न आपल्या वागणुकीत क्रांतिकारी बदल घडवू शकतो. जर आपल्याला वाटते की इतरांनी आपला सन्मान करावा, तर आपल्याला आधी त्यांचा सन्मान करायला शिकावा लागेल. जर आपल्याला वाटते की इतरांनी आपले बोलणे लक्ष देऊन ऐकावे, तर आपल्याला आधी त्यांचे बोलणे संयमाने ऐकावे लागेल. जर आपण कठोर, अपमानजनक किंवा उपरोधी शब्दांचा वापर करतो, तर आपण हे समजले पाहिजे की आपण ब्रह्मांडात तशीच ऊर्जा पाठवत आहोत आणि ती ऊर्जा एक दिवस आपल्यापर्यंत नक्कीच परत येईल. लोक आपल्याशी तसेच वागतात जसे आपण त्यांच्याशी वागतो, कारण आपली वागणूक त्यांच्या आत एका प्रतिक्रियेला जन्म देते. म्हणून जर तुम्हाला आपल्या आसपासच्या लोकांचे वागणे बदलायचे असेल, तर सर्वात आधी स्वतःचे वागणे बदला. तुम्ही विनम्रता आणि प्रेमाचे बीज पेरा, तुम्हाला सन्मान आणि स्नेहाचे पीक मिळेल. कधी असेही होते की तुम्ही कोणावर विश्वास ठेवायला घाबरत नाही, तुम्ही फक्त पूर्वीसारखे तुटणे पुन्हा अनुभवू इच्छित नाही. आयुष्य हळूहळू याची जाणीव करून देते की प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे गरजेचे नाही. काही उत्तरे दूर निघून जाण्यात असतात. कधी माणूस इतका बदलतो की त्याला स्वतःला सावरण्यासाठी कोणात्याही आवाजाची गरज नसते, तो स्वतःच स्वतःचा आधार बनतो. आयुष्याचे सर्वात निःशब्द सत्य हे आहे की काही लोक तुम्हाला यासाठी गमावत नाहीत कारण त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, ते यासाठी गमावतात कारण त्यांना तुमची किंमत समजायला उशीर झालेला असतो. आयुष्य अनेकदा तुम्हाला त्या वळणावर आणते जिथे बसून तुम्हाला हे विचार करावा लागतो की शेवटी कधी तुम्ही इतक्या प्रयत्नांनंतरही स्वतःला कुठेतरी मागे सोडले, आणि हा क्षण तुम्हाला नवीन दिशेचा शोध घेण्यास भाग पाडतो. कधी माणूस इतका तुटलेला असतो की तो त्या गोष्टींना सुद्धा हसून टाळतो ज्या कधी काळी त्याच्या काळजाला चिरून टाकत होत्या, कारण आता तो शिकलेला असतो की प्रत्येक प्रतिक्रिया गरजेची नसते. आयुष्य तेव्हा सर्वात जास्त शिकवते जेव्हा तुम्ही त्या लोकांचे बदलते वागणे शांतपणे पाहता आणि समजून जाता की प्रत्येक गोड चेहरा विश्वासाच्या लायक नसतो. कधी असेही होते की तुम्ही कोणाला आपले जग मानता आणि तोच माणूस एक दिवस ही जाणीव करून देतो की जग कोणत्याही एका व्यक्तीने कधीच बनत नाही.
आयुष्य अनेक प्रसंगी तुम्हाला असे वास्तव दाखवते ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता, आणि तेच वास्तव तुम्हाला आतून इतके मजबूत बनवते की पुढच्या वेळी तुटण्याआधी तुम्ही 100 वेळा विचार करता. कधी माणसाला हे जाणवते की त्याने खूप उशिरापर्यंत अशा लोकांसाठी स्वतःला थकवले जे त्याच्या अस्तित्वाला महत्त्वच देत नव्हते, आणि हीच जाणीव त्याला सर्वात खोल शिकवण बनून टोचते. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकायला मिळाले असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार आमच्यासाठी अनमोल आहेत, म्हणून कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आजपासून आपल्या जीवनात कोणत्या एका सिद्धांताला स्वीकारण्याचा संकल्प केला आहे. प्रणाम.